1600 रुपये मुद्दलाचे 3 वर्षात 1840 रुपये होतात. जर व्याजाचा दर 5% वाढवला तर रास किती? असा क्वेश्चन आपल्याला विचारला आहे. तर हा क्वेश्चन आपण सॉल्व कसा करणार? पहिले दिलेले किती रुपये दिले आपल्याला? 1840 अधिक किती रुपये मुद्दलाचे होतात? 1600. 1600 गुणिले किती वर्षामध्ये होतात? 3 गुणिले किती टक्क्यांनी वाढवला व्याजाचा दर? 5%. आता इथं टक्के दिलेले म्हणून आपण याला डिवायडेड बाय किती घेणार? 100. मग इथे काय? 0 0 गेट कॅन्सल. खाली उरलेली रक्कम किती आपली? 1840 अधिक 16 गुणिले 3 गुणिले 5. आता नेक्स्ट आन्सर 48 गुणिले 5 म्हणून 1840 अधिक यांचं मल्टिप्लिकेशन येणार 240. बरोबर. आन्सर किती येणार आपलं? 20. 80. इथं पर्याय आहे का? हो. बघा मग.